कोल्हापूरवरून आज आपल्याकडे घटना आलेली आहे आणि या घटनेमध्ये दोन मुली आहेत ज्या की कॉलेज शिकण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये राहत होत्या आणि त्यांच्यासोबत जे प्रकार घडला तो एवढा भयानक घडला की त्याच्यानंतर त्या दोघीही जणींनी शिक्षणच सोडून दिलं की बाबा आम्हाला शिकायचंच नाही असलं त्यांचा प्रकार झाला आणि त्यांनी तिथंच आपलं शिक्षण पूर्णपणे स्टॉप केलं। बघा, कोल्हापूरमध्ये एक जागा आहे ज्या जाग्यावर तुरळक घरं आहेत, पण त्या जाग्याच्या काही अंतरावर एक कॉलेज आहे। त्या कॉलेजमध्ये खूप विद्यार्थी शिकतात, म्हणजे बरेच विद्यार्थी आहेत ते ज्या कॉलेजमध्ये शिकतात। एक पॉप्युलर पण नाही म्हणता येणार आणि खूप लो सुद्धा म्हणता येणार नाही असल्या प्रकारचं ते एक कॉलेज होतं। तर त्या कॉलेजमध्ये या दोघी जणींचं ॲडमिशन केलेलं होतं आणि ह्या दोघी जणी खेडेगावामधल्या आणि एकाच गावामधल्या राहणाऱ्या मुली होत्या। या दोघी जणीचं नाव होतं, एकीचं नाव मेघा होतं आणि एकीचं नाव अनिता असं होतं। अनिता आणि मेघा ह्या दोघीही मुली खूप समजदार होत्या आणि यांची जी कॉलेज लाईफ आहे ती पण खूप समजूतदारपणे काटल्या गेलेली होती। आता जी समोरची डिग्री वगैरे घ्यायची होती त्याच्यासाठी या दोघी जणींना कोल्हापूरला यायचं होतं। तसं तर यांचा प्लॅन होता की बाबा आपण पुण्याला जायचं शिकायला, कारण की पुण्यामध्ये खूप मोठमोठाल्या युनिव्हर्सिटी आहेत आणि खूप मोठमोठं आहे। पण दुसऱ्या जर विचाराने बघितलं तर चांगलं शिक्षण जर घ्यायचं म्हटलं तर कोल्हापूरला सुद्धा चांगलं शिक्षण भेटतं। तर या दोघी जणींनी ठरवलं की नाही, आपण कोल्हापूरला जायचं। तर इथं आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे केलं। आता जी राहण्याची ठिकाण आहे तिथं त्यांनी एक दोन हॉस्टेल जाऊन बघितले, पण त्यांच्या काही लक्षामध्ये आलं नाही, त्यांच्या काही डोक्यामध्ये बसलं नाही की आपण इथं जाऊन बसावं किंवा इथं जाऊन राहावं, कारण की हॉस्टेलचं खाणं पिणं राहणं जे रूल्स असतात ते रूल्स किंवा अदर काही गोष्टी यांच्या पसंत आल्या नाहीत। आणि या दोघी जणींना असं वाटत होतं आपण हॉस्टेलला जितका पैसा देणार आहोत त्याच्यापैकी अर्धा पैसा आपण वाचवू शकतो। आणि तो पैसा कसा वाचवू शकतो की थोडं बाहेर राहायचं, हातानं करून खायचं आणि अभ्यास आपला आपला करायचा। आता यांना ना जास्त कॉलेजमध्ये जाण्याची गरज नव्हती, यांना रूमवर राहून कधीमध्ये कॉलेजला जायचं आणि रूमवर राहूनच अभ्यास करण्याची जास्त यांना गरज होती। दोन्ही मुली चांगल्या होत्या, असं नव्हतं की ज्या मुली असतात ना की बाहेर जातात शिकतात आणि बाहेर शिकण्याच्या नावाखाली खूप मजा करतात आयुष करतात, तसल्या प्रकारच्या मुली नव्हत्या। दोघीही सिरियस होत्या आणि दोघीही हुशार होत्या। पण दोघी जणींचं असं होतं की बाबा आपण किती पैसा वाचवू शकतो त्याच्या पाठीमागे यांचा जरा जास्त प्रयत्न होता। तर ज्या एरियामध्ये तुरळक घरं होते ना त्या एरियामध्ये ह्या दोघी जणी गेल्या, एक रूम नाही, दोन नाही, तीन नाही, अशा कित्येक त्यांनी रूमा बघितल्या, पण त्यांना बजेटमध्ये एक अशी चांगली रूम भेटतच नव्हती। मग त्यांना कुणीतरी सांगितलं की थोडं लांबवर गेल्याच्या नंतर एक घर आहे, त्या घरामध्ये एक म्हातारी राहते आणि त्या म्हातारीच्या घरामध्ये 2 ते 3 रूमा आहेत शिल्लकच्या। तुम्ही जा तिथं, त्या म्हातारीनं जर तुम्हाला त्यांची रूम दिली तर तुम्ही तिथं राहू शकता। आणि ती म्हातारी खूप मायाळू आहे आणि ती म्हातारी खूप कमी पैशाच्या लालची सुद्धा आहे। म्हणजे सरळ सरळ बोलायचं असं की ती म्हातारी अजिबात पैशाच्या लालची नाही, तिचं जर मन झालं तर तुम्हाला ती तिच्या घरामध्ये स्पष्टपणे राहू देऊ शकाल। तर दोघी जणींना वाटलं बाबा ठीक आहे, जर आपण जर चांगल्या पद्धतीनं बोललो, आपलं राहणीमान आपले ड्रेसिंग सेन्स याच्यावरून जर त्या म्हातारीला वाटलं की हां मुली चांगल्या आहेत तर कदाचित ती म्हातारी देईल आणि आपला पैसाही वाचेल आणि थोडं दूर असल्यामुळं थोडंसं निवांत आपण चांगल्या प्रकारे अभ्याससुद्धा करू शकेल। तर त्या मुलींना असं वाटलं आणि त्या खरंच तिथं गेल्याच्या नंतर तिथं एक घर होतं, नॉर्मलचं घर होतं आणि दिसायला नॉर्मलचंच वाटत होतं आणि बाहेरून बघितल्याच्या नंतर ते घर थोडं छोटं वाटत होतं। पण जशा त्या आत गेल्या आणि त्यांनी दरवाजा लोटला तर मधातून घर खूप मोठं वाटायला लागलं। आत गेल्या, इकडं तिकडं बघितलं तर कुणीच नव्हतं। तर तिथं एक किचन रूममध्ये आवाज येत होता, तर या दोघीजणी हाक मारत होत्या तर त्यांना रिस्पॉन्स भेटत नव्हता। तर मग यातली एक मुलगी जिचं नाव मेघा असं होतं, ती त्या किचन रूममध्ये गेली आणि बघितलं तर तिथं एक लेडीज होती जी की स्वयंपाक बनवत होती। तर ती तिला म्हणते की हे घर तुमचं आहे का, म्हणजे इथं कोण तुम्ही आहात का? तर ती म्हणली की नाही, या घराची मालकीण त्यांच्या रूममध्ये आहे, मी इथं स्वयंपाक करण्यासाठी आलेली आहे। असं म्हटल्याच्या नंतर मेघा बाहेर येते आणि बाहेर बसते। ती बाई येते, त्या बाई त्या म्हातारीला घेते आणि बाहेर येते। आल्याच्या नंतर ती म्हातारी यांना म्हणते की काय काम काढलं। तर या दोघीजणी आपली जे काय प्रॉब्लेम आहे त्याला सांगतात की बाबा आम्ही स्टुडंट आहोत आणि आम्हाला या घरामध्ये एखादी रूम असेल तर देसाल का आम्हाला राहण्यासाठी, आमच्या व्यतिरिक्त इथं दुसरं कुणीही येणार नाही, आम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करू आणि वाटलंच
तर तुम्हाला काही कामात मदतही करू, अशा ह्या दोन मुली त्या म्हातारीला म्हणल्या. असं म्हणल्याच्या नंतर त्या म्हातारीच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली आणि ती म्हातारीने असा विचार केला की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही येऊ शकता आणि राहू शकता, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला माझ्या घरी माझं काम करावं लागेल. म्हणजे असं की तुम्ही पूर्ण घरामध्ये राहू शकता, तुम्ही माझं पूर्ण घर यूज करू शकता, वापरू शकता, पण तुम्हाला माझ्यासाठी स्वयंपाक बनवावा लागेल, माझे कपडे धुवावे लागतील आणि माझी थोडीशी सायसोय करावी लागेल. कारण की मला ना मुलगी आहे ना मुलगा आहे, मी एकलीच आहे. माझा जे नवरा होता ते खूप वर्षाच्या अगोदर वारलेला आहे. आता हे फक्त एकच घर माझ्याजवळ आहे, तुम्ही एवढं करा, मला काही विषय नाही, मला काही अडचण नाही. आणि राहिला पैशाचा प्रश्न, भाजीपाला खाणं पिणं हे सगळं मी माझ्या पैशाने आणायला लावेल, फक्त तुम्ही इथं करा, मला भाडं वगैरे काही देऊ नका. आता ती म्हातारी यांना असं म्हणल्याच्या नंतर हिच्या मनामध्ये एकदम असे लाडू फुटायला लागले, मेघा आणि त्याच्या मनामध्ये. यांना असं वाटायला लागलं, यार आपण बरं झालं इथं आलो, आपला कितीतरी पैसा वाचलाय, आपल्याला काय फक्त कामच करायचं आहे, ठीक आहे ना. सकाळचं काम तू करायचं, संध्याकाळचं काम मी करायचं, दोघींनी प्लॅन बनवला आणि अशा पद्धतीनं आपण अभ्यासही करू शकतो. आता मग तसं म्हणल्याच्या नंतर दोघीजणी फार खुश झाल्या आणि तिथून बाहेर निघल्या आणि आपल्या गावाकडे गेल्या की बाबा आम्हाला रूम भेटली आहे, ॲडमिशन झालं आहे, सगळं सामान वगैरे पॅक करायचं आणि तिथं जाऊन राहायचं. आणि जसा त्यांनी विचार केला होता ना, सेम तशा पद्धतीनं त्या दोघीजणी तिथं राहायला लागल्या. तिथं राहिल्याच्या नंतर बरेच दिवस होतात, 15 दिवस होतात, 20 दिवस होतात, महिना होतो, 2 महिने होतात, 3 महिने होतात आणि तिसऱ्या महिनी अचानक एक तिथं अशी घटना घडते, ज्या घटनेने या दोन्ही मुलीच्या पायाखालची जमीन सरकते. ती जी म्हातारी आहे ते तिसऱ्या महिन्यात अचानक वारते, म्हणजे मरते. आता या दोघीजणी बाहेरचं काम करतात, मस्त निवांत बसतात, अभ्यास वगैरे करतात. त्या दोघीजणी विचार करतात की आता म्हातारी बाहेर येईल, मग येईल, आता येईल, मग येईल. पण त्या दोघीजणीला म्हणजे वाट पाहू पाहू परेशान, ती म्हातारी का बाहेर येत नाही. मग यांना असं वाटायला लागलं की यार कदाचित काहीतरी फॉल्ट झाला असेल. यांनी तिचा दरवाजा उघडून बघितला तर ती म्हातारी तिच्या खुर्चीवर मुंडी अशी वाकडे करून पडलेली होती, एकदम म्हणजे मेलीच होती. या दोघीजणी तिथं जातात, तिला हलवण्याचा प्रयत्न करतात, उठवण्याचा प्रयत्न करतात, पण ती काय उठत नाही. आता यांच्या जवळ ना तिची पहिली मोलकरीण होती, तिचा एक नंबर होता. यांनी तिला कॉल केला आणि ही सगळी परिस्थिती सांगितली, बाबा असं असं झालेलं आहे. आता थोड्या वेळात म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये तिथे एक माणूस येतो आणि तो माणूस स्वतःला त्या म्हातारीचा मुलगा म्हणतो की बाबा मी या म्हातारीचा मुलगा आहे. आता या दोघेजणी कन्फ्यूज होतात की या म्हातारीला तर मूलबाळ नव्हतं, मग हा आला कुठून. मग त्याच्यानंतर 15-20 मिनिटाच्या नंतर परत ती मोलकरीण तिथे येते आणि ती मोलकरीण यांना सांगते की ॲक्च्युली त्यांचा मुलगा आहे, पण यांचे भांडण झाले असल्या कारणामुळं ती म्हातारी तिला मुलगा नाही आहे असं म्हणत होती, कारण की त्यांचा मुलगा यांना सोडून दुसरीकडं बायकोच्या नादामध्ये राहत होता. असल्या प्रकारचं त्या मोलकरीणींनी यांना सांगितलं. यांना पटलं की हां भाई त्याचा मुलगा आहे म्हणून. आता सगळं झाल्याच्या नंतर तिथं काही लोक आले, तिचा अंतिम संस्कार करण्यात आला, तिची माती करण्यात आली, सगळं क्लोज झालं आणि सगळं काही सुरळीत चाललं. आता या दोघीजणींना एक टेन्शन होतं की बाबा आता आम्ही या घरामध्ये राहू शकणार नाहीत, आम्हाला या घरामधून जावं लागेल. पण लकीली नशीब त्यांच्या सोबत होतं आणि तो जो मुलगा आहे त्या म्हातारीचा, तो मुलगा तिला त्या दोघीजणीला म्हणला की एरी पण समजा जर तुम्ही इथं नाही राहिल्यात, तुमची मर्जी तुम्हाला राहायचं किंवा नाही राहायचं, पण तुम्ही जर नाही राहिल्यात तर मला इथं कोणीतरी बंगल्याची देखरेख करण्यासाठी ठेवावं लागेल. मग त्याच्यापेक्षा जर तुमचं कॉलेज आहे तोपर्यंत तुम्ही जर इथं राहिलात तर तोपर्यंत मी दुसरी कोणती बाई किंवा माणूस बघतो, तोपर्यंत तुम्ही हे घर सांभाळाल का, भाडं वगैरे काही देऊ नका, तुम्ही इथं राहा, साफसफाई ठेवा आणि चांगल्या पद्धतीने याला सांभाळा. मग या दोघीजणींनी विचार केला की भाई ठीक आहे, हे तर अजून चांगलं, म्हातारी होती तेव्हा चांगलं, म्हातारी गेल्याच्या नंतर तर अजून चांगलं. म्हणजे दोघीजणीचंच काम करायचं काम होतं आणि पूर्ण घर यांच्या अंडरमध्ये होतं. आता तो जो मुलगा आहे तो एक बिझनेसमॅन होता. त्याने विचार केला, म्हणजे त्याने याला सांगितलं की मी एक बिझनेसमॅन आहे, तसं मला इथं काही येण्याची जास्त काही गरज नाही आहे, तुम्ही 2-4 महिने इथं आहात तर थांबा, शिक्षण करा तुमचं पूर्ण, मी तोपर्यंत एखादा माणूस बघतो, तो माणसाला इथे जेव्हा आणलं तुम्हाला जायचं तेव्हा तुम्ही मला सांगा 15 दिवसाच्या अगोदर, तेव्हा मी इथं माणूस आणतो आणि मग तुम्ही इथून जाऊ शकता. तर तो तिथून असं बोलून गेला. ह्या दोघीजणी त्या घरामध्ये एकल्याच राहिल्या आणि दोघीजणींनी एकदम फर्स्ट क्लासपैकी आपली लाईफ जगण्याचा निर्णय केला आणि दोघीजणी फार खुश होत्या. त्यांचा अख्खा पैसा वाचल्यासारखा वाचला होता, बाहेर खाणं पिणं हे ते होतं ना, ते अख्खा पैसा वाचल्यासारखा होता. आता दोघीजणी मस्त निवांत राहायला लागल्या. पण काही दिवसाच्या नंतर या दोघीजणीच्या आयुष्यामध्ये असं काही घडणार होतं की यांनी थोडासुद्धा विचार केलेला नव्हता. आणि दोघीजणी एवढ्या हुशार होत्या, एवढ्या विकसित होत्या की त्यांना माहिती होतं की बाहेरच्या जगामध्ये भूतभीत काही नसतात.
ओके, आत्मा भूत हे काही नसतं. एकदा का माणूस मेला की पूर्ण अंधकार असतो, असं काही नसतं. यांचा त्या गोष्टीवर जास्त का फारसा विश्वास नव्हता. पण आता जे होणार होतं ना, माय गॉड, भयानक पद्धतीनं होणार होतं. आता या दोघी जणी आठवड्यामधून 2 ते 3 दिवस कॉलेजला जायच्या आणि बाकीचे दिवस घरी बसून अभ्यास करायच्या. अशी यांची डेलीची रुटीन होती. तर या आठवड्यामध्ये या दोघी जणी कॉलेजला जात होत्या. एका दिवशी कॉलेजला गेल्या. कॉलेजला गेल्याच्या नंतर कॉलेजवरून येताना यांना थोडासा उशीर झाला. एका मैत्रिणीचा वाढदिवस होता, तर तिच्या वाढदिवसासाठी या दोघी जणी तिच्या घरी गेल्या. घरी गेल्याच्या नंतर थोडंसं बसल्या, हॅपी बड्डे केला आणि त्याच्यानंतर आपल्या घराकडे निघल्या. आता रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे म्हणता येतील आपल्याला 6:30 ते 7 वाजलेले होते. थोडा अंधार पडलेला होता आणि म्हणजे अंधार पडलाच होता. तर या दोघी जणी घरी आल्या. घरी आल्याच्या नंतर ते जे घराचं गेट असतं ते गेट उघडलं आणि जो दरवाजा असतो घराचा ते उघडण्यासाठी जाणारच की यांना कळालं की दरवाजा तर ऑलरेडी उघडलेला आहे. त्यांना कळालं नाही नेमकं की हे दरवाजा उघडला कसा. ते आजूबाजूला बघत होते, कुणीच नव्हतं. आता या दरवाजाची चाबी यांच्याकडे होती पण दरवाजा उघडलेला होता. हे दरवाजा उघडतात आणि असा मधात लोटतात. जसं मधात लोटलं त्यांना त्या फरशीवर पडलेली माती दिसली. जसं की कोणी चलत गेलं ना की त्या पायाला कशी माती वगैरे लागलेली राहते, थोडी वलसर, थोडी कोरडी, तिथं काय पडते माती थोडी थोडी, तशा प्रकारची माती त्या फरशीवर पडलेली होती. आता ही कन्फ्यूज होती की यार हे आलं कोण. आणि ते जे पावलं होते ना, ते पावलं जसे जसे तिकडे समोर गेलेले होते त्या पावलाच्या पाठीमागे हे जातात आणि बघतात तर ते पावलं या म्हातारीच्या रूममध्ये गेलेले दिसतात. आता या दोघी जणींना भीती वाटायला लागली. आपल्या घरामध्ये तिसरं कोणीतरी आहे. यांना वाटलं की चोरबीर आहे 100%. तो असला की आपण त्याला मारूयात किंवा आपण त्याला तो मारणार. आता या दोघी जणी घरामध्ये असलेले एक एक रॉड उचलतात, त्या दरवाजापाशी जातात आणि दरवाजा उघडतात. तर बघतात तर घरामध्ये तिथं कोणीही नसतं. आता तो जो रूम होता ना तो पूर्णपणे बंद होता. त्या रूममध्ये कुणीही जात नव्हतं, कुणीही नाही. कारण की ती म्हातारीची रूम होती. तिथं या एकदाही गेल्या नाहीत. तिथं साफसफाई पण केली नव्हती आणि काहीच नाही. एकदम झुरळ्या बिरळ्या हे ते असं तिथं असं झालेलं होतं. तर हे जे पावलं होते हे त्या खुर्चीपाशी गेले होते आणि तिथं बंद झाले होते. तिथून दुसरीकडे कोणीकडेही गेले नव्हते. तर यांना असं वाटलं की इथं कोण आले, बसले आणि दुसरं कोणी दिसतही नव्हतं ना त्या रूममध्ये. तर ह्या रूमच्या बाहेर आल्या आणि पूर्ण घर तपासलं की घरामध्ये दुसरं कोणी आहे का म्हणून. पूर्ण घर तपासलं. पण घरामध्ये जे पावलं दिसले होते त्याच्या आधारावर तर असं समजत होतं की घरामध्ये कुणीतरी आलेलं होतं. मग त्यांनी सगळं घर तपासलं, त्यांना कोणी दिसलं नाही. निवांत बसल्या, विचार केल्याच्या नंतर मग परत त्यांना वाटलं की यार असेल कोणीतरी आला असेल, गेला असेल, थोडं सांभाळून राहावं लागेल. मग यांनी काय केलं, जेव्हा कॉलेजला जाता वेळेस त्यांनी पूर्ण घर पॅक केलं. म्हणजे कन्फर्म केलं की आपण दरवाजे लावलेत किंवा नाही लावलेत. गेले, आले. यावेळेसही काही नाही. 2 दिवस एकसारखे कॉलेजला जाऊन आले. तर दोन्ही दिवस त्यांना काही वाटलं नाही. ते जे रात्री दिसलं होतं ना ते विसरूनही गेले की बाबा चला आला असेल कोणीतरी. त्यांनी ते विषय सोडूनही दिला. मग सोडून दिल्याच्या नंतर दोघीजणी निवांत राहू लागले. आता त्या घरीच राहू लागल्या. घरी राहता एका दिवशी दोघीजणी निवांत TV बघत होत्या आणि TV बघता बघता त्या दोघीजणी सोफ्यावर तिथं झोपी गेल्या. आता रात्रीचे 12-12:30 वाजलेले होते. TV चालूच होती. आता TV चालू असताना या दोघी जणींना असा आवाज आला कुणीतरी जोरात चिरकण्याचा. एकदम असं स्क्रीम असतं ना, हॉरर स्क्रीम, तशा प्रकारचा चिरकण्याचा आवाज आला. दोघी जणी झोपेतून दचकर उठल्या, इकडे तिकडे बघायला लागल्या आणि ज्या मेघा आहे ना तिचं लक्ष TV कडे गेलं. आता अनिता भिवू लागली जास्त. तर मेघा अनिताला म्हणते अरे अनु भिवू नको, TV मध्ये हॉरर मूवी चालू आहे बघ. आणि खरंच TV मध्ये एक हॉरर मूवी चालू होती. पण लॉजिकली गोष्ट अशी होती की त्या हॉरर मूवीचा जो आवाज आहे ना तो फार कमी होता आणि इकडे जे आवाज आलेला होता तो फार जास्त होता. जसं की कोणीतरी आपल्या कानापाशी येऊन चिरकतं ना त्या प्रकारचा आवाज यांना ऐकू आलेला होता. आणि अनिताला ते नोटीस झालं सुद्धा होतं. अनिता मेघाला म्हणते सुद्धा की अगं मेघा असं वाटत होतं की कानापाशी येऊन चिरकलंय. मग जी मेघा आहे ती अनिताला म्हणत होती अनु तसं नाही आहे, आपण TV बघता बघता झोपी गेलेलो होतो. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटलं असेल थोडंसं, पण असं काही करू नको. चाल TV बंद कर आणि आता आपण आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जाऊयात. तर दोघीजणी उठतात, TV बंद करतात, किचन रूममध्ये जातात, पाणी पितात आणि दोघीजणी त्यांच्या रूममध्ये जातात आणि झोपी जातात. आता झोपल्याच्या नंतर त्यांच्या रूममध्ये जो पंखा होता तो ना आवाज करत होता, कुर 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 कुर. आणि तो पंखा कधीही आवाज करत नव्हता. न्यू पंखा होता, ब्रँड न्यू पंखा होता आणि तो पंखा फार महागाचा होता.
तर त्या पंख्याने तसा आवाज करणं शक्यच नाही. आणि तो पंखा असा आवाज करत होता जसं की एखाद्या पडक्या घरातला पंखा असतो ना, तशा प्रकारचा तो आवाज करत होता. आणि तो आवाज निव्वळ मेघाला ऐकू येत होता. मेघा अनिताला उठवते आणि म्हणते, अनु तुला पंख्याचा आवाज येतोय का ग? अनिता म्हणते, हां वाऱ्याचा आवाज येतोय, जो पंखा वारं फेकतोय ते आवाज फार. मेघा म्हणते, का ताई असा कुरकुर कुरकुर करण्याचा आवाज येतोय का? अनिता म्हणते, नाही ग असा काय आवाज येत नाही. मेघा म्हणते, मला ऐकू येतोय. आता अनिताला वाटलं की मेघाईला भीती घालते. ती अनिता म्हणजे मेघावर धावते आणि जोरात बोलते की झोपी जा, डोक्याला टेन्शन देऊ नको माझ्या. मग दोघीजणी परत झोपी जातात. आता तो आवाज गप्प राहता राहता शांत होतो. आता तो आवाज परत येतो, पण तो आवाज यावेळेस अनिताला ऐकू येतो. अनिताचे डोळे उघडतात, पंख्याकडे बघते, मेघाकडे बघते आणि मेघाला म्हणते की अगं खरंच की पंखा आवाज करतोय. आता मेघा अनिताला म्हणते की काय यार, मगाशी आवाज करत होता तर तू म्हणली की नाही, आता तू म्हणते आवाज करते म्हणून, कुठं करतोय आवाज? गप्प बसले, माझी फिरकी घेतेस का तू? मेघाला असं वाटलं. मेघा तिच्यावर धावली थोडीशी, तुला वाटतंय का मी खोटं बोलतेय आणि तू माझी मजाक करते का? आता मेघा अनिताला असं बोलायला लागली. पण अनिता कन्फ्युजनमध्ये होती की खरंच आवाज येतोय आणि ही मला सुटतीये. ती म्हणते की अगं मेघा, आई शपथ आवाज येतोय. मग यावेळेस दोघीजणी थोड्याशा शांत झाल्या आणि त्यांना कळालं की एकदा हिला आवाज येतोय, एकदा मला आवाज येतोय, पण एकदाच दोघींना सुद्धा आवाज येत नाही. त्याच टायमाला तो पंखा दोघीलाही ऐकू येऊ लागला आवाज आलेला. दोघीजणी एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात की आता आवाज परत येतोय. आता दोघीजणी कन्फ्यूज झाले की हां आता आवाज परत, पण आतापर्यंत जे होऊ लागले ते होतं काय? दोघीजणी एकमेकाकडे बघत होत्या. पंख्याचा आवाज होता, रूममधली लाईट बंद होती. मेघा उडते, बोर्डाकडे जाते आणि लाईट टाकते. जसा ती लाईट टाकते तसं मेघाच्या आणि अनिताच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की त्या दोघीही जणी त्या म्हातारीच्या रूममध्ये झोपलेल्या होत्या. एकदम अरबळतात आणि दोघी जणी उठून दरवाजापाशी उभ्या राहतात. त्या पूर्ण म्हातारीच्या रूममध्ये जाळं झालेलं होतं, रूम साफ केलेली नव्हती, पूर्ण घाण होती, कारण की ती म्हातारी मेली तेव्हापासून ती रूम लावलेलीच होती. आणि ह्या दोघी जणी अचानक त्या रूममध्ये जाऊन तिच्या पलंगावर झोपलेल्या होत्या. आणि ते जे आवाज होता तो त्या म्हातारीच्या घरातल्या त्या रूममधल्या पंख्याचा आवाज होता. या दोघी जणी पूर्णपणे कन्फ्यूज होत्या की आपण तर आपल्या रूममध्ये झोपलेलो होतो, मग या म्हातारीच्या रूममध्ये आपण आलोच कसं या रूममध्ये आपण? तेवढे त्या दोघी जणींच्या कानावर आवाज आला आणि आवाज असा होता, तुम्हाला मी माझं घर सांभाळण्यासाठी दिलं होतं आणि तुम्ही माझी रूम किती खराब केली आहे, असा त्यांना आवाज आला. तुम्ही माझी रूम साफ का नाही केली आहे? आणि तो आवाज असा म्हणला की आता याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. मी भरोसा दाखवला आणि तुम्ही माझ्या भरोशाचा गैरफायदा उचलला. दोघी जणींना घाम. आणि तो आवाज दुसरा कोणाचा नव्हता, तो आवाज होता त्या म्हातारीचा. तेवढ्या त्यांच्या कानावर परत एक आवाज येतो, खुर्चीचा हलण्याचा. ती घोडाखुर्ची असते ना, कुर्र 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 वाजत्याशी, अशी होते तिचा. त्या दोघी जणींचं लक्ष त्या खुर्चीवर जातं. त्या खुर्चीवर ती म्हातारी बसलेली होती. या दोघी जणींची बोलती पण, त्यांची फक्त नजर फिरत होती. त्यांची नजर त्या म्हातारीच्या पायावर गेली. त्या म्हातारीच्या पायाला चिखल लागलेला होता, माती लागलेली होती. तेव्हा यांना कळालं की घरामध्ये ही म्हातारी उठून आली आहे. आणि ती म्हातारी जेव्हा त्या खुर्चीवर यांना बसलेली दिसली त्यावेळेस यांना एक घाणेरडी स्मेल यायला लागली, जसं की काहीतरी सडलंय. तेवढ्यात मेघा दरवाजा उघडते आणि त्या दरवाजामधून पळून बाहेर येतात. बाहेर आल्याच्या नंतर जो मोठा मेन दरवाजा असतो तो उघडून घराच्या बाहेर पळणारच की तो मेन दरवाजा खाडकर बंद झाला. या दोघीजणी घराच्या आत फसलेल्या, एकमेकीच्या तोंडाकडे बघतायत, चिरकतायत, जोरात रडतायत. आता आपलं काय खरं नाही. तेवढ्या ती म्हातारी दरवाजाच्या बाहेर आली तिच्या रूममधून आणि म्हणायला लागली, रडायला काय झालंय तुम्हाला? पहिले माझी रूम साफ करून द्या, नंतर माझ्या घराच्या बाहेर जा. असं म्हणल्याच्या नंतर या दोघीजणींना असं एकदम असं हल्लं, पूर्ण शरीर थंडगार पडलं. ती म्हातारी समोर आली, यांच्या समोर येऊन उभी राहिली. तर त्या म्हातारीचं अर्ध शरीर वळंब्यानं खाल्लेलं होतं. या दोघी जणींना काही कळत नव्हतं. या दोघी जणींना वाटलं की आता आपण मरणार आहोत, आपण आता मेलो. आणि ती म्हातारी यांना आदेश दिला की माझी रूम साफ करा म्हणून. आणि या दोघी जणींचं शरीर त्या क्षणी असं वाटत होतं की यांच्या अंडरमध्ये नाही, आता सगळं शरीर संपलं. फक्त काय शरीरामध्ये यांची बुद्धी आहे, डोळे आहेत, ती बघतायत आणि यांची शरीर ती म्हातारी म्हणली त्याप्रमाणे काम करत होतं. त्या दोघीजणी त्या रूममध्ये गेल्या, त्या म्हातारीची रूम पूर्ण साफ केली. त्या दोघीजणी भितळावर चढत साफ केली, जसं की एखादा स्पायडरमॅन आहे तसल्या प्रकारचा साफ केली.
पण यांचं शरीर यांच्या कंट्रोलमध्ये नव्हतं आणि जेव्हा ते सगळं झालं त्या दोघी जणींना त्या घरामधून आपोआप दरवाजाच्या बाहेर फेकून दिलं आणि त्याच्यासोबत त्यांच्या घरामधला जो काय पसार आहे तो सुद्धा बाहेर फेकून दिला आणि एक जोरात आरोळी आली आणि जोरात कर्कश आवाजामध्ये ती म्हातारी म्हणली की यानंतर माझ्या घरामध्ये यायचं नाही. त्या दोघीजणी तिथून गेल्याच्या नंतर दोघीजणींची फार तब्येत बिघडलेली होती. घरी गेल्या डायरेक्ट गावाकडं. इतकं खतरनाक दुखणं आलं त्यांना की गेल्या डायरेक्ट त्या बाजावरच पडल्या. त्यांना उठून बोलताही येत नव्हतं. त्यांचा विलाज कम्प्लिटली 8 ते 15 दिवस चालला. 15 दिवसाच्या नंतर त्या कुठंतरी जागेवर आल्या आणि त्यांच्यासोबत जे काय प्रकार घडलेला आहे तो सगळा काही प्रकार त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितला आणि त्यांना सांगितलं की काही करा, आम्हाला तुमच्यापासून दूर नका ठेवू. आम्ही जाणार नाही, आम्हाला शिकायचं नाही, आम्ही कसंही जगू, इकडं जगू, पण आम्ही जाणार नाही तुम्हाला सोडून, हे गाव सोडून आम्ही जाणार नाही. तेव्हापासून त्यांनी शिक्षणही सोडून दिलं. तर हे काही असे प्रकार असतात जे लोकांसोबत घडतात आणि त्यांच्यासोबत घडलेलं त्यांनाच माहिती असतं की नेमकं होतंय काय म्हणून. नाहीतर ऑदर माणसांना जर असं सांगितलं तर ते म्हणतो की चू हे होणार आहे तू है, असला काहीतरी प्रकार ते म्हणून इग्नोर करून टाकतात. पण भाई कधी कधी अशा गोष्टी होतात अशा कधी गोष्टी. मला अनुभव तर नाही आहे, पण जितक्या पण मी स्टोऱ्या वाचतो मला येतात त्या स्टोऱ्यामध्ये असला प्रकार असतो आणि त्याच्यावरून असं वाटतं की यार काही गोष्टी खूप कॉमन यांच्या काही लोकांसोबत होतात. आणि कधी काय असंही वाटतं की स्टोऱ्या बनावटी आहेत आणि बनवलेल्या आहेत. तरी पण मी असं म्हणतो की खरे असो खोटे असो कशाही असो, आपण फक्त मनोरंजन म्हणून ऐकायचं. बघा, आपण एखाद्या गोष्टीचा जर खूप जास्त प्रमाणामध्ये विचार केला ना तर त्या गोष्टी आपल्यासोबत जास्त प्रमाणामध्ये होतात. पण जर त्या गोष्टींचा विचार आपण जास्त प्रमाणात नाही केला तर त्या गोष्टी होत नाही. तर याची काळजी घ्या, जास्त विचार करू नका, जेणेकरून तुमच्यासोबत अशा कोणत्या घटना होणार नाहीत. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी घटना असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मला इंस्टाग्रामची एक मी ID मेन्शन केलेली आहे, त्या ID वर जाऊन मला तुम्ही तुमची स्टोरी SMS करून सांगू शकता.